आता माझं अभंग स्नान झालं, तुमचंही झालंच असेल. तर नरक चतुर्दशी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी आता मी लवकर आंघोळ केली, उठली, सगळेजण उठले, बाकीचे जण आंघोळ करतायत. तोपर्यंत म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलूया आणि तुम्हाला शुभेच्छा देऊया म्हटलं. तर आता देवांचं पण अभंग स्नान मला करायचं, कारण आपण अभंग स्नान केलं मग देवांना नको करायला, म्हणून मी आता देवांचं अभंग स्नान करते आणि नंतर मग तुम्हाला भेटते. बाय. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर ही जी रोषणाई तुम्ही बघतायत ना, ही दिवाळी पहाटची सकाळी नरक चतुर्दशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, दिवाळी पहाटचा. तर बघू शकता किती छान सगळेजण फटाके वगैरे फोडत आहेत. मग हे बघा इथं पाऊस लावलं आहे कोणीतरी, म्हणून मी वरतून व्हिडिओ म्हणजे रेकॉर्ड केला होता. मग सकाळी सकाळी म्हटलं चला आता आधी उंबरठ्याचं लेपन करून घेऊ, म्हणजे मग दुसरी कामं होत राहतील. मग छानपैकी आधी मी उंबरठा लेपन केलं, मग त्यानंतर मग देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर मग सगळं घरातलं आवरलं आणि बघा किती सुंदर दिसतं. रांगोळी पण किती छान दिसते ना उंबरठ्याच्या समोर. जर असा नेहमी उंबरठा आपला सुशोभित करून जर आपण ठेवला ना, तर समोरच्या येणाऱ्याला पण किती प्रसन्न आणि एकदम छान वाटतं. तर आज बघा आता सकाळी सकाळी तुळशीजवळ पण देवा लावला मी, आणि तरी म्हणजे थोडंसं उजाडलंच होतं. आता हा दिवा मी 6 वाजता लावला होता म्हणून उजेड होतं. आणि बघा बेलाला किती छान बहर आला आहे. बेलाचं झाड पण खूप छान बहरलं आहे. त्याच्यासोबतच मी तुळशीच्या साईडलाच मी आपलं नागवेलचं पानांचं वेल, बेलाचं झाड आणि तुळस ठेवले, म्हणजे तिघांची पूजा एकत्र होते. तर बघा जास्वंदाला किती फुलं आली आहेत, खूप सारी फुलं आली आहेत, पण ती कसं पूर्ण उमलली नव्हती, बाकीची उमलायची होती. त्यामुळे म्हटलं चला हे नंतर तोडू. मग तर उमलल्यानंतर कसं अर्धवट फुलं तोडली, मग ती देवाला व्हायला पण हे नाही. तर मग बघा 10 मिनिटांनी मग परत मी टेरेसमध्ये आली आणि सगळी फुलं तोडली, कारण तोपर्यंत ती सगळी उमलली होती व्यवस्थित. आणि सुंदर सुंदर अशी मस्त बागेतल्या आपली फुलं जर सकाळी सकाळी फ्रेश देवांसाठी मिळाली तर किती छान वाटतं. हे बघा, आणि एक पिंक आणि एक रेड असं 2 प्रकारचे जास्वंद आहे माझ्याकडे, आणि यांना खूप फुलं येतात बरं का. मग दरवाजा स्वच्छ पुसून घेतला आणि दरवाजावरती पण मी मागच्या साईडने आणि पुढच्या साईडने छान अशी स्वस्तिक काढून घेतली, बघू शकतात. आणि कसं हे स्वस्तिक काढाच तुम्ही दरवाजावर, आणि साईडला बघा असं एक 2 त्रिशूळ पण काढले मी. आणि मग आता बरेच दिवस झाले मला ना, हे बघा लक्ष्मीची जुनी पावलं होती माझी, ती छोटी होती, त्यामुळे मला ना मोठी चेंज करायची होती. त्यामुळे मी ही मोठी पावलं आणली आणि ही पण चेंज केली. तर हे बघा अशा प्रकारे स्टिकर, एक कुंकवाची आणि स्वस्तिक अशी 2 पावलं येतात ही. आणि ही थोडीशी यावेळेस मी मोठी साईज आणली, पहिली होती ना खूप छोटी साईज होती ती माझ्याकडे. त्यामुळे म्हटलं चला हे तर मोठे कसं व्यवस्थित छान दिसतात, त्यामुळे मग आम्ही असे पाये चिपकवले. आणि व्यवस्थित चिपकवल्यानंतर काय करायचं, ते वरचं जे कवर असतं ना त्याचं ते पण काढून घ्यायचं, म्हणजे बघा किती छान दिसतं. सुंदर दिसत आहेत ना पावलं, म्हणजे बघतच बघतानाच छान वाटतं ते असं एकदम. आणि बघा हे वरती ना त्याला असं पेपर असतं, परत प्लास्टिकचं एक स्टिकर असतं, ते परत असं व्यवस्थित हळूहळू काढायचं, म्हणजे कसं ते व्यवस्थित चिपकतं. नाही तर काय होतं, अर्धवट निघून येतं. तर मागच्या वेळेस माझं तसंच झालं होतं, कारण आयडिया नव्हती त्यामुळे. तर बघा आता आपण अभंग स्नान आपण केलं म्हणून देवांना नको का, म्हणून देवांना पण मी अभंग स्नान केलं, बाप्पांना केलं. मग बघा आपले स्वामी महाराज, त्यांना सगळ्या देवांना मी उठणं लावून आंघोळ केली आज, आणि मस्त त्यांची पंचोपचार पूजा केली, म्हणजे देवांनाही मस्त छान वाटतं. बघा बाळकृष्णांना पण नवीन वस्त्र परिधान केलं. आणि बघा अशी होती माझी आजची पूजा. छान आहे ना पूजा, मस्त झाली ना. आणि सकाळी सकाळी देवपूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न आणि छान वाटतं, आणि घरातलं वातावरण पण एकदम असं पॉझिटिव्ह वाईब्स एकदम असे छान वाटतात घरामध्ये, एकदम मस्त वाटतं. एकदा खरंच सकाळी सकाळी देवपूजा करून बघा, इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं ना, पूर्ण दिवस आपला छान जातो असं सकाळी सकाळी जर देवपूजा केली तर. कारण कसं सुरुवातच आपली चांगल्या याच्याने कामाने होते ना, त्यामुळे मग बघा
त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर ना आज मला बनवायचे होते गुलाबजामुन, त्यामुळे मग मी सगळं आवरलं. नंतर मग गुलाबजामुन बनवायला घेतले आणि मग नंतर काय मी आणि मिस्टरांनी मस्त टी व्ही बघत आम्ही एक सिरियल बघत मस्त दोघांनी मिळून गुलाबजामुन बनवले. कारण कसं आहे बस आता मी त्यांना असं थोडे छोटे छोटे बनवून दिले, मग त्यांनी पण मला हेल्प केली. कारण दिवाळी म्हटलं म्हणजे खूप सारी कामं असतात आणि कामं म्हणजे संपत नाही. आणि मुलांचं कधीपासून सुरू होतं माझं गुलाबजामुन बनव मम्मी असं, त्यामुळे म्हटलं चला आता आज सकाळी लवकर उठलो आहे, वेळ पण होता, मग म्हटलं चला आज बनवून ठेवूया आपण गुलाबजामुन. तर बघा अशा, आणि हे ना मी चितळेचे गुलाबजामुन बनवलेत. हे खूप छान आणि मऊ आणि एकदम सॉफ्ट होतात, मस्त होतात. आणि कधीही गुलाबजामुन ना असं तुपात तळायचे आणि एकदम लो फ्लेमवरती तळायचे, हाय फ्लेमवरती नाही तळायचे. म्हणजे कसं, आणि कलर पण छान येतो गुलाबजामुनना. आणि बघा असे मी थोडेसे ना असे ब्राऊन होईपर्यंत तळते, म्हणजे कसं ते छान दिसतात. आणि कधी पण गुलाबजामुन तळल्यानंतर काय करायचं ना, तर ते पूर्ण तळून घ्यायचे आणि नंतरच ते पाकात टाकायचे. नाही तर काय होतं, तुम्ही जर तळत गेले आणि पाकात टाकत गेले ना, तर मग बाकी गुलाबजामुन व्यवस्थित मुरतात आणि बाकीचं मुरत नाही, तर बाकीच्यांमध्ये व्यवस्थित पाक आतमध्ये जात नाही. त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवायची, पूर्ण तळून झाल्यानंतरच गुलाबजामुन टाकायचे. बघा किती सुंदर कलर आला आहे गुलाबजामुनला, मस्त दिसत आहेत ना, बघूनच तोंडाला पाणी आलं की नाही. बघा छान झाले गुलाबजामुन, एकदम मस्त झाले. आणि हे 1 किलोचं पॅकेट होतं, त्याच्यात एवढी सगळी गुलाबजामुन झाली आहेत. तर जवळजवळ 100च्या वर गुलाबजामुन असतील. हे मी काउंट नाही केली, पण बघा आता त्यांना व्यवस्थित असं झाकून ठेवून द्यायचं आणि नंतर बघा कसे एकसारखे सगळे व्यवस्थित. आज नरक चतुर्दशी असल्यामुळे आमच्याकडे पद्धत आहे बघा, कणकेचे 9 दिवे आणि उडदाच्या डाळीचे 9 वडे असे मारुतीच्या मंदिरामध्ये हे दिवे लावायचे. आणि सोबत तेल पण ठेवलं आहे मी, आणि बघा अशा वाती पण ठेवल्या आहेत. हे वडे आणि दिवे लावून मारुतींना प्रार्थना करायची की आमच्या वरचे सगळे संकट निवारण करा आणि आम्हाला सुख शांती समृद्धी प्रदान करा. अशी आमच्याकडे पद्धत आहे. तुमच्याकडे पण पद्धत आहे का अशी? नक्की सांगा मला, कोणाकोणाकडे पद्धत आहे. बघा अशा प्रकारे दिवे लावायचे असतात मारुतीच्या मंदिरामध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि खुश राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.